गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. तर आता आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 28 आणि आपण निघालो आहे भाजी आणायला. आज संडे आहे, म्हणजे आज भाजी येणं गरजेचं आहे. कारण आम्ही मला वाटतं काहीतरी मागच्या आठवड्यात पण भाजी नाही आणली आणि त्याच्या मागच्या आठवड्यात पण नव्हती आणली, म्हणजे लागत होती जशी एकदम थोडी थोडी. तर आता बघूया, आज भाजी आणायला जाऊया. आणि आज संडे आहे तर मग आज फुल संडे बनाएंगे. आता काय करूया, चला आता भाजी आणायला जाऊया, तुम्हाला पण दाखवतो. चला. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण भाजी यार्डात आलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल हे नाही असं, तुम्हाला अर्धाशी नाही काय कुठे येतं हे नाही, असं ओपन ग्राउंड आहे, खूप मोठी जागा आहे इथे. असं रविवार आणि बुधवार 2 दिवस असं भाजी बाजार भरतो. आणि असं काही नाही की म्हणजे जागा पाहून नाही, हे भाजी चांगली राहते इथे. अदर दॅन घराजवळ थोडंसं भाजी बाजार छोटा तर तिथे सुचत नाही. इथे कसं, इथे जरा मोठा बाजार आहे तर इथे भाजी सुचते की काय घेऊया काय नाही. सॉरी, माझा जरा अंधार येत असेल, मी उन्हाच्या अगेन्स्ट उभा होतो. आता नाही ना, थांबा, आता मला जरा नाव इट्स परफेक्टली फाईन. तर मी म्हणत होतो हा जरा मोठा आहे तर इथे जरा सुचतं. तर चला आता भाजी घेऊया आणि घरी जाऊया. आज थोडंसं आंबा पण घेऊया, तर शेवटचा आंबा चिरून खायचा, रसाचा नाही, तर चिरून खायचे आंबे घेऊया आणि भेटतो तुम्हाला भाजी घेऊन. बाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. तर भाजी आणून झालेली आहे, निवडून पण ठेवली. मी काय आणलं होतं आज, पालक सांबार, तेंडुळे तोंडली आणि काय आणलाय, वांगी. सो ते आणलाय. हा, कोबी, हा पत्ता कोबी पण आणली. आणि बाकी तर काय आपलं नॉर्मल कांदा, टमाटर आणि बटाटे वगैरे. आणि आता मी काय करताय, अख्ख्या मसूरची भाजी. खूप दिवसाची ट्राय करायची होती, म्हटलं आज करून घेऊया. बाबांना आवडत नाही, बाबा घरी नाही आहे. बाबा इथे गेले, माजरी कोल माइन्सला गेले, तर म्हटलं मग आज करूनच टाकूया. तर आता याला काय काय लागणार आहे, तर हे आहे अख्खे मसूर. हे बघा, अख्खे मसूर आहे. आमच्याकडे उसळी डाळी जास्त लागते म्हणून आम्ही जास्त करतो. तर आता हे ओव्हरनाईट सोक करून ठेवलेले होते आणि आता कुकरमध्ये लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. सोबतच बाजूला कांदा बारीक चिरून घेतलाय, आम्ही चॉपरमधून काढून घेतलाय बारीक. आणि टमॅटो येस. आणि याच्यात काय आहे, याच्यात आहे लसूण, थोडंसं आलं आणि मिरची. हे आपण असं कुटून घेऊया, तोपर्यंत तेल टाकतो. तुम्हाला विचार येत असेल ना, हा रोज साला उठून एक रेसिपी नवीन टाकते, पण काय करू, उसके बिना मेरी जिंदगी अधूरी है फिलहाल, क्योंकि वो सुख देने वाली चीज है मेरे को. अभी इसमें जाएगा थोड़ा सा राई, जीरा, त्यानंतर राहणार कांदा. आता कांदा छान होऊ देऊया. गोल्डन ब्राऊन नाही, गोल्डन ब्राऊन, हा व्हाईट वाला आहे. आता यावेळेस थोडासा घरी व्हाईट वाला कांदा आला होता, शक्यतो आम्ही पिंक वाला आणतो, तुझा लाल कांदा म्हणतो तो, हा पांढरा आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता याला छान होऊ देऊया. त्यानंतर याच्यात जाणार आलं, लसूण, मिरची जे आपण ठेचलेलं आहे ते, आणि हिंग. तर ते जसं जसं टाकेल तसं सांगतो तुम्हाला. आता हा कांदा झालेला आहे. आता याच्यात टाकूया लसूण, मिरची आणि आलं जे ठेचलेलं आहे ते. आणि याच्यात हिरवी मिरची जात आहे, त्याच्यामुळे लाल तिखट टाकताना जरा जपून. ज्यांना तिखट लागत असेल त्यांनी टाकूच नाही, ज्यांना कमी लागत असेल त्यांनी थोडंसंच टाका. कारण आपल्याला लाल तिखट या फोडणीत नाही टाकायचं, आपल्याला लाल तिखट आणि लसणाची वरतून फोडणी टाकायची, तडका म्हणजे.
आता टमाटर चटका लागला होता. टमाटर गेलेला आहे. टमाटर टाकला आपण. आता टमाटर झालं की इसमें डालेंगे हळद, आपला धनेपूड आणि गोडा मसाला साधा कोणता पण, म्हणजे तुमच्याकडे जो असेल तो. तर हा या डब्यात कोणता आहे मला माहित नाही, पण याच्यात आहे, दिसतोय. तर आता हे झालेलं आहे. त्याच्यात मसाले टाकूया. हळद, धनेपूड म्हणजे धना पावडर आणि आपला गोडा मसाला. एव्हरेस्ट सब्जी मसाला थोडासा टाकूया. टाकला. मी तिखट टाकलेलं आहे, मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण मी मिरच्या टाकलेल्या आहे. सो मी सध्या तरी ते स्किप केलेलं आहे. वरतून जेव्हा तडका देऊ तेव्हा त्याच्यात लसूण आणि फक्त लाल तिखटाचा तडका द्यायचा, सो त्याच्यात टाकूया. अरे एक गोष्ट राहिली, हिंग. हिंग अरे सब होता बराबर, तू मत टेन्शन नको. टाकू हे मसूर. थोडंसं पाणी टाकू आणि हे होऊ देऊ, म्हणजे एक 2-3 मिनिटं चांगली वाफ येऊ देऊ. मीठ टाकायचं, मीठ मी अजून टाकलेलं नाहीये. पाणी टाकलं, मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका. आम्हाला कमी जास्त लागतं. मीठ पण टाकलेलं आहे. हे बघा, हे असं काहीतरी असं दिसत आहे. आम्ही हे पहिल्यांदाच बनवत आहे, त्याच्यामुळे मला माहित नाही. आता याला 2-3 मिनिटं असं उकळू देऊया, असं बुडबुड 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 येऊ देऊया. आणि ते झालं की मग याच्यात आपण लसूण आणि तिखटाचा तडका टाकूया. ठीक आहे. आता हे होऊ देतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा. नमस्कार. तर मी थोड्या आणि चालू करते. आमचं सिलेंडर संपत होता, सिलेंडर वगैरे चेंज केलं. तोपर्यंत इकडे उसळ छान झाली. आता ही झालेली. आता आपण याच्यासाठी फोडणी तयार करताय. काहीच नाही, फक्त तेल तापायला ठेवलं. उसमें डालेंगे लसूण. मी एक मोठी पाकळी चिरून घेतली आहे बघा. आता हे त्याच्यात तेल लसूण झाला की त्याच्यात तिखट. आणि तिखट टाकलं की लगेच याच्यात डन. रेडी टू सर्व, रेडी टू ईट. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर जसं तुम्ही मगाशी बघितलं, आपण आज ते अख्खे मसूरची भाजी केली. तर ते आम्ही म्हणजे तेव्हा नाही जेवलो ना, म्हणजे बनवून ठेवली. तर आईनी टेस्ट केली. आता आम्ही जेवायला घेतलं तर आईनी टेस्ट केली. आईनी सांगितलं छान झालेली आहे. आता मी पण टेस्ट करतो आणि पाहतो कशी झाली आहे. पण एक आहे, स्वतः केलेलं चांगलंच लागतं. दुसऱ्यांचं माहीत नाही, आपल्याला चांगलंच लागतं. खरंच छान झाला आहे. खूपच भारी लागत आहे. म्हणजे अजिबात मी तिखट पण मिरच्या टाकल्या ना, मग तिखट खूप कमी टाकलं पण तरी पण छान लागत आहे. मला तिखट आवडतं, पण
म्हणजे मला अजून तिखट चालेल, पण दिस इज ऑल्सो नाईस. हे वाईट नाही लागत, छान बरोबर. तो आता जेवूया आणि तुम्ही पण हे ट्राय करा, नक्कीच ट्राय करून बघा. खरंच छान लागत आहे, सुंदर लागत आहे एकदम. आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का कमेंटमध्ये. आणि चॅनलला लाईक पण करा. अरे सॉरी, मी एंड कुठे करतो. हां, चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण आता अजून रेसिपीज येत राहणार असं मला माहिती आहे. तर कारण मी शूट करतो म्हणून मला माहिती आहे अजून येत राहणार आहे. तर आता जेवतो, वामकुक्षी घेऊया आणि भेटू तुम्हाला वापस थोड्या वेळाने. बाय. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. तर आता तुम्हाला वाटतं मी कुठे जात आहे, म्हणजे चालत आहे असं तिथं तुम्हाला कळलं असेल. तर कुठे जात आहे आता मी चाललो बाजारात. मला काही नाही घ्यायचं आता. नेहमी असं होतं की मला काहीतरी घ्यायचं होते, पण यावेळेस मला काही नाही घ्यायचं. थांबा, चेन आतमध्ये टाकू द्या. अशी काय इतकी महागा मोलाची आहे नाही आहे, साधी आहे. म्हणून ब्रॉडकास्ट करत आहे. तर मला काही नाही घ्यायचं आहे. याला घ्यायचं आहे. आपला हा डाकू आहे ना, हा तो मास्कवाला नाही का, तुम्ही एका ब्लॉगमध्ये पाहिला असेल. मी इथे फोटो टाकील तो. तर हा तो आहे क्षितिज म्हणून. तर याला घ्यायचं आहे आता. ते हे उद्या काहीतरी आहे ना, हां वट सावित्री आहे ना, तर याला त्याचं सामान घ्यायचं आहे. उद्या हा त्या वडाच्या झाडाला तर याला वट सावित्री म्हणजे याच्या आईला करायची आहे. याला म्हटलं नाही, हा नाही, हा आहे आपल्यातलाच आहे. त्याला वट सावित्रीची ते सामान आणून मागितलं काकूंनी, तर आम्ही ते घ्यायला चाललो. हा जा जा जा, थांबा गाडी जाऊ द्या. तर गाडी गेली, सगळं होतं पुन्हा शांतता. हां, तर म्हटलं मग आता गच्चीवर फिरायचं, तर मग असं फिरत बाजारात जाऊया, सामान घेऊन येऊया. तर मग आता ते घेऊन येतो आम्ही आणि भेटतो तुम्हाला मग वापस संध्याकाळी. आता आज काय होईल काय नाही. आज रात को भी अपने को खाना नहीं है, वो अपना हो गया है सब खाना वाना. तो मिलते तेरे को बाद में, आप लोगों को बाद में. चलो. कोण भेटत आहे बघा बघा. बापरे, किती दिवसांनी हा चेहरा दिसत आहे. एक्झॉटिक स्पीशीज. आणि हा एक बा कधीही दिसते. बेरोजगार हो ना. चला आता यांच्यासोबत टाइमपास करूया. हाँ मेरी है. तो अभी इनके साथ टाइम पास करते. थांबो, अभी इनके साथ टाइम पास करते और मिलते आपको. अभी आज हम कितने दिन बाद मिल रहे हैं, ऑन एन एवरेज हम 10-15 दिन के बाद मिल रहे हैं अभी. तो देखते मिलते. बाय नाही, चलो मिलते हैं. काय राहतं ना, अनपडांना माहित नाही राहत, काही पॅटर्न पण राहतो. हे कोणता पॅटर्न आहे? मी तुला हा कोणता पॅटर्न आहे? जाऊ द्या मित्रांनो, काही जण राहतात असे ज्यांना काही कळत नाही. तर भेटूया तुम्हाला. आपला पॅटर्न नाही म्हणणार. आता मला बीप करावं लागेल. मी हे टाकणार आहे. मी हे टाकणार आणि बीप करावं लागलं तर हा पैसे देईन मला. हा, आता भेटूया. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आता आपण हा ब्लॉग एंड करूया, पण एका गोडावर एंड करूया. तुम्ही थोडंसं माझा चेहरा इग्नोर करा, कारण खूपच तेल दिसत आहे. एखादी भाजी फोडणी पडेल एवढं तेल आहे का काय का. तर मी का बरं आलो अचानक भयानक ते पण सांगतो. मी म्हटलं गोडावर ब्लॉग एंड करूया. ते गोड म्हणजे हे आईस्क्रीम मी थोडंसंच घेतलेलं आहे. तर हे आहे अमूलचं चोको क्रॅकल. मी इथे फोटो पॉपअप करील त्याचा. चोको क्रॅकल हे आमचं माझं, आईचं, दीदीचं, आमचं सगळ्यांचं असं लाडकं, एकदम असं जीवलग आईस्क्रीम आहे. पण या उन्हाळ्यात असं झालं की हे मिळतच नव्हतं. मग आज चेक केलं तर होतं अवेलेबल. म्हटलं बोलवून घ्या, खाऊन घ्या, कारण पावसाळा चालू झालेला आहे. आता पुढे जरा आईस्क्रीमचं प्रमाण कमी होत जाईल. तर मग आता हे चोको क्रॅकल खाऊया आणि सुलार बंडी करेंगे, झोपूया. तर चला, आजचा असा दिवस होता. तुम्हाला ती अख्ख्या मसूरची भाजी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा. कशी होते मला कमेंटमध्ये सांगाल, किंवा मी माझी इन्स्टा ID पण शेअर करील, तिथे तुम्ही मला DM करू शकता. चला आता भेटत राहूया. शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय.